नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. जानकी, ऋषिकेश आणि ओवी तिघेही त्यांच्या नव्या घरात आलेले असतात. तर एक माणूस असतो जो त्यांना त्यांची रूम दाखवत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की खरंच हे घर खूप छान आहे वहिनी, आणि दादांनी कालच येऊन ॲग्रीमेंट साईन केलंय. जानकी म्हणते की बरं. जानकी, ऋषिकेश आणि ओवी तिघेही जसे घरात प्रवेश करतात तेव्हा घरातून एक उग्र वास येतो. घरात सगळीकडे जाळं पसरलेलं असतं, सोबतच फरशी सगळी खराब असते, घर सगळं अस्ताव्यस्त असतं आणि एकदम अस्वच्छ सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात. घराची ती अवस्था बघून ऋषिकेश चिडतो आणि त्या माणसाला म्हणतो की तुम्ही तर म्हटले होते की घर साफ करून देणार म्हणून, मग हे घर असं का बरं? तेव्हा तो माणूस म्हणू लागतो की अहो, कामगार जे आहेत ते सगळे दिवाळीसाठी गावाला गेलेत, त्यामुळे ते अवेलेबल नाही आहे. आणि तसंही इथे जे भाडेकरू राहत होते त्या भाडेकरूंनी कदाचित रूम साफ नाही केली. हे ऐकल्यावर ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो की हा काय आमचा प्रॉब्लेम आहे का? जानकी म्हणते की ऋषिकेश थांबा, चिडू नका. आणि मग ती त्या माणसाला म्हणते की दादा काही प्रॉब्लेम नाही, घर तसं छान आहे, आम्ही बघू काय करायचं ते. तेव्हा तो माणूस म्हणतो की बरं चला, मी आता चहा पिऊन गेलो असतो पण मला खूप उशीर झालाय. असं म्हणत ऋषिकेशच्या हातात चाव्या देत आता तो माणूस तिथून पळून जातो. ऋषिकेश जानकीला सॉरी म्हणत असतो आणि म्हणतो की खरं तर सॉरी ग जानकी, मला वाटलं होतं की घरात प्रवेश केल्यानंतर मी तुला असा प्रश्न विचारेल की घर कसं वाटतंय, परंतु आता घरात आल्यावर तुला हे काय बघायला भेटलं? खरं तर हा सगळा पसारा बघून माझा मूडच गेला ग. जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो घर चांगलंच आहे, आपण नवीन घरात आलोय, आपण आपल्या घरात आलोय. आता हा थोडीशी जळमटा आहेत परंतु काही प्रॉब्लेम नाही, घर किती ऐसपैस आहे ते बघा. वाटलं तर दिवाळीची साफसफाई म्हणून आपण हे सगळं करतोय असं समजा. ओवी, तुला आवडलंय ना घर? ओवी म्हणते की हो. जानकी म्हणते की हो ऋषिकेश, घर खरंच खूप छान आहे, मस्त ऐसपैस आहे. आपण या घराला आणखी छान करूया. मला फक्त एक बादली हवी आहे, एक रुमाल हवाय आणि लादी पुसायला एक लिक्विड हवंय. प्लीज तुम्ही मला तेवढा आणून द्याल ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आणतो. ओवी म्हणते की चला तर मग आपण आपलं मिशन सुरू करूया, मिशन घराची साफसफाई. मग ऋषिकेश आणि जानकी दोघंही ओवीच्या हातावर हात ठेवतात. मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली एपिसोड आणि ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. तर इकडे नाना जेव्हा झोपलेले असतात त्यावेळी सौमित्र तिथे येतो आणि पडदे बाजूला करतो. नानांच्या डोळ्यावर उजेड येत असतो, त्यामुळे नाना डोळ्यावर हात लावत असतात. सौमित्र म्हणतो की काय झालं नाना, गुड मॉर्निंग. अहो, तुम्हाला उठवायला चालूय. का बरं? पडदे उघडल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय का? अहो, मी तुमचे डोळेच उघडायला आलोय. तुम्हाला नाही कळलं ना मी काय म्हणतो? बरं सांगतो. जानकी वहिनी म्हणजे एक नंबरची खोटारडी. अहो, खरंच काय डबल ढोलकी आहे ना ती बाई, तुम्हाला कळत नाहीये का मी काय म्हणतो? बरं सांगतो, थांबा, तुम्हाला दाखवतोच मी. चष्मा घाला बरं तुमचा. सौमित्र आता नानांना जानकीचा तो व्हिडिओ दाखवतो जेव्हा ऋषिकेश जिंकल्यानंतर जानकी तिचं मनोगत व्यक्त करत असते आणि सांगत असते की ऋषिकेशच्या जिंकण्याचं सगळं श्रेय मी माझ्या नानांना आणि माझ्या आईंना देते. सौमित्र म्हणते की बघा, त्या बाईला तुम्ही घराबाहेर काढताय आणि ती बाई तिच्या दौऱ्याच्या बक्षिसाचं श्रेय तुम्हाला देतीये. काय तर म्हणे आई नानांची पुण्याई आणि आई नानांचा आशीर्वाद पाठीशी म्हणे. मी म्हणतो की कशाला द्यायचे यांना आशीर्वाद? तुमच्या खोलीमध्ये साप सोडणाऱ्या, तुम्हाला जिन्यावरनं ढकलून देणाऱ्या माणसांसोबत असंच व्हायला पाहिजे. सौमित्र जेव्हा जानकीबद्दल निगेटिव्ह बोलत असतो तेव्हा नानांना ते सहन होत नसतं. मग नाना सौमित्रला थांबवत त्याच्या हातावर हात ठेवतात. सौमित्र सांगतो की नाना, हे सगळं मी नाही तर ऐश्वर्या बोलते. ती घरात सगळ्यांना ओरडून ओरडून सांगते. घरातल्या प्रत्येकाच्या मनावर तिने बिंबवलंय की या स्टोरीची विलन फक्त जानकी वहिनी. अरे, या गोष्टीची सुरुवात आणि मध्य जर वेगळा आहे तर शेवट वेगळा का झाला नाना? मला हेच बघायचं होतं की जानकी वहिनींच्या बद्दल तुमच्या मनात काय आहे, राग आहे की गिल्ट आहे, आणि तुमच्या डोळ्यातून मला सगळं काही दिसतंय. तुम्ही खोटी साक्ष दिली आहे ना नाना, पुरावे बदलले गेले, नाईलाजाने तुम्ही हे सगळं वागलात ना. तेव्हा नाना हो हो असं करत असतात. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो नाना, मला माहीतच होतं असं असणार आहे. मला माहिती आहे ना, तुम्ही असं कधी करूच शकत नाही. ज्या ऋषिकेश दादाने कंपनी सांभाळली, अगदी जीवाचं रान केलं, त्या ऋषिकेश दादाच्या नावावर तुम्ही फक्त देवारा कराल असं मला कधीच वाटलं नाही. नाना, मला माहिती आहे की तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने हे सगळं केले, परंतु आता तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. मी आलोय ना आता. जो खरा गुन्हेगार आहे ना त्याच्याकडे फक्त तुम्ही एकदा बोट दाखवा, बाकी सगळ्या गोष्टी मी बघून घेईल. मी ओवीला, जानकी वहिनीला आणि ऋषिकेश दादाला पुन्हा या घरामध्ये घेऊन येईल. तेव्हा नाना नको नको म्हणत असतात आणि सौमित्राच्या हातावर हात ठेवतात. सौमित्र म्हणतो की नाना काय झालं, जर वहिनीने या सगळ्या गोष्टी केल्याच नाही तर आपण तिला घरामध्ये आणायला हवं.
नाना हो, जानकी वहिनीसाठी हे घर एखाद्या देवाऱ्यापेक्षा कमीही नाहीये आणि इथल्या माणसांचं सगळं काही करणं हीच तिची खऱ्या अर्थाने पूजा होती. नाना मनात विचार करत असतात की त्या देवाऱ्यामध्ये अशी एक गोष्ट आहे की ती फक्त जानकी आणि ऋषिकेशपर्यंत लवकरात लवकर पोहोचायला हवी. आणि मग ते सौमित्रला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, देवारा देवारा. पहिल्यांदा सौमित्रला कळत नाही की नाना काय बोलताय. नानांना बोलता येत नसतं. नाना सांगण्याचा प्रयत्न करत असतात की देवघर देवघर आणि जानकीच्या फोटोकडे ते हात दाखवत असतात. सौमित्र म्हणतो की देवघर. नाना मला समजतंय थोडं थोडं, परंतु तुम्ही काय बोलताय, हे सगळं कशासाठी करताय हे मला माहीत नाही, पण आपण दोघं एका टीममध्ये आहोत हे मला कळलंय. सौमित्र म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, देवघर ऋषिकेश दादापर्यंत नक्की पोहोचेल. तर इकडे ऋषिकेश, जानकी, ओवी मिळून आता घर साफसफाई करत असतात. साफसफाई आता सुरू झालेलं असतं. तिघेही मिळून मस्त कामं करत असतात. कुठलंही टेन्शन न घेता अगदी आनंदाने आपल्या घरासाठी ते काम करत असतात. ओवीचीही मध्ये लुडबुड सुरू असते, तीही मदत करत असते. जानकी जेव्हा वरती स्टूलवर चढलेली असते तेव्हा जानकी खाली पडणार असते, तेव्हा ऋषिकेश तिला पकडतो. ऋषिकेशने पकडल्यावर जानकी आणि ऋषिकेश दोघंही एकमेकांकडे बघत असतात. त्यांचा हा रोमांस बघून ओवी त्यांना ओरडत असते आणि म्हणत असते की आई बाबा तुम्ही तिकडे काय करताय, या बरं इकडे, कामं घ्या पटपट करून आणि मदत करा मला. असं म्हटल्यावर जानकी आणि ऋषिकेश दोघंही हसतात आणि पटपट कामाला पुन्हा सुरुवात करतात. तर इकडे अवंतिकाने सौमित्रसाठी कॉफी बनवलेली असते. सौमित्र अवंतिकाला म्हणतो की छान झाली आहे कॉफी. अवंतिका म्हणते की हो, तरी पण जानकी वहिनींसारखी नाही झाली आहे. जानकी वहिनीने जशी बनवायला सांगितली ना तशीच बनवली आहे, पण त्यांच्यासारखी टेस्ट कुठून आणू. सौमित्र म्हणतो की आई कुठे, तेव्हा अवंतिका सांगते की आई बाहेर अंगणात आहेत. तर सौमित्र म्हणतो की चल मग. सुमित्रा इकडे बाहेर उभी असते आणि गुलाबला ती सांगत असते की अरे गुलाब, ही काय अवस्था झाली आहे झाडांची, ही काय अवस्था झाली आहे बागेची, सगळ्या झाडांना पाणीच नाही, जरा पाणी वगैरे घालत जा, नाहीतर दिवसातनं 2दा घालत जा. त्याच वेळी अवंतिका आणि सौमित्र तिथे येतात. सौमित्र म्हणतो की काय ग आई, काय झालं. तेव्हा सुमित्रा सांगते की अरे बघ ना, तुळस कशी सुकली येते. सौमित्र म्हणतो की कदाचित कीड लागली असेल. मग तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही नाही रे, कीड नाही, सुकून गेली आहे. सौमित्र म्हणतो बरोबर आहे, शेवटी कीड ही बाकीच्यांना लागली आहे ना, आय मीन बाकीच्या झाडांना लागली आहे. तेव्हा अवंतिका गुलाब काकांना सांगते की गुलाब काका, बरं तुम्ही एक काम करा, एखादा मलमलचं कापड घ्या आणि तो कॉटनचा गोळा मस्त ओला करा आणि तुळशीच्या मुळाजवळ ठेवा, तुळशीच्या झाडाजवळ ठेवा. त्यामुळे काय होईल की तुळशीला ओलावा भेटेल आणि तसंही आपण दिवसातून पाणी तर देतच असतो. सौमित्र म्हणतो की बरोबर आहे अवंतिका, शेवटी हा ओलावाच गायब झालाय, त्यामुळे तुळस मान ताट करूनही उभी राहू शकत नाही. तुला माहितीये का हा ओलावा कसा परत येईल. आजपर्यंत जी या तुळशीला पाणी घालत होती ना ती परत या घरात आल्यावर, आणि तेही मानानं. तिच्याकडनं तुळशीला पाणी घालून घ्या, बघा तुमची तुळस परत फुलते की नाही. सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं आई, त्या मुक्या झाडाला सुद्धा कळतंय की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं, पण बाकी मात्र ही गोष्ट कोणालाच कळत नाहीये ना, त्याचं मला जास्त वाईट वाटतंय. सुमित्रा तिथून जात असते तेव्हा सौमित्र म्हणतो की काय झालं आई, रागवलीस का. सुमित्रा म्हणते की नाही रे, कधी कधी मला असं वाटतं ना की मी एखादं झाड असते तर बरं झालं असतं, नाही म्हणजे निर्णयाची जबाबदारी तरी मला घ्यावी लागली नसती. सौमित्र म्हणतो की आई मला तुझ्याशी बोलायचंय. मग लगेचच अवंतिका म्हणते की गुलाब काका चला आपण एखादं ओलं कापड घेऊन येऊया. गुलाब आणि अवंतिका तिथून निघून जातात. सौमित्र म्हणतो की आई, तू ऋषिकेश दादा आणि जानकी या दोघांनाही घराबाहेर काढलं आणि ऐश्वर्याने तर जानकी वहिनीचे दागिने सुद्धा काढून घेतले. नाही बरोबर आहे, तसं बिलमध्ये लिहिण्यात आलं होतं आणि सगळं सोनं नाणं सारंगच्या नावावर करण्यात आलं. फार्म हाऊस शरूच्या नावावर तर शेती माझ्या नावावर. सुमित्रा म्हणते की हे बघ, नानांनी जे मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं त्याप्रमाणे आम्ही केलंय. सौमित्र म्हणतो की पण एक महत्वाची गोष्ट तर राहिली ना. एक महत्वाची गोष्ट म्हणजे नानांनी मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं की घरातला देव्हारा ऋषिकेश दादाच्या नावावर केलाय म्हणून. सुमित्रा म्हणते की अरे काय बोलतोयस तू. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई काय चुकीचं बोललो बरं मी, शेवटी नानांनी तो देव्हारा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच्या नावावर केला होता ना, मग त्यांना त्यांच्या हक्काचं मिळालंच पाहिजे. आता तू देणार नसशील तरी ठीक आहे, मी जाऊन देऊन येतो, कारण आता देव्हाऱ्याच्या मदतीने आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचतोय असं म्हणायला काही हरकत नाही. एवढं बोलून सौमित्र तिथून निघून जातो. तर सुमित्रा ही सौमित्रच्या बोलण्याचा विचार करत असते.
तर इकडे जानकी, ऋषिकेश आणि ओवीची साफसफाई सुरू असते. ऋषिकेशने आता फरशीवर पाणी ओतलेलं असतं आणि जानकी आता रुमालाने साफ करून घेत असते आणि त्याच वेळी पाण्यावरनं ओवीचा पाय सटकतो, त्यामुळे जानकी पडते आणि जानकी पडल्यामुळे ऋषिकेश सुद्धा पडून घेतो. तिघेही पडतात आणि हसायला सुरुवात करतात. की ऋषिकेश आणि ओवी सर्वजण एकत्र मिळून काम करत असतात. जानकी आणि ऋषिकेशचा तर मध्ये मध्ये रोमांसही सुरू असतो. तर ओवी आता पेंटिंग करत असते. ओवीने रणदिवे परिवार अशी छान पेंटिंग केलेली असते आणि बाहेर जाऊन ती लावत असते, परंतु तिला काय लावता येत नसतं, त्यामुळे उड्या मारून लावण्याचा प्रयत्न ती करत असते. आता ऋषिकेशला ते दिसतं, पण ऋषिकेश आणि जानकी दोघंही बाहेर येतात. तर ओवी ही रणदिवे परिवार हा बोर्ड आता बाहेर लावत असते आणि तो तिने स्वतःच्या हाताने बनवलेला असतो. ते बघून ऋषिकेश आणि जानकीला खूप छान वाटतं आणि ओवीचं खूप कौतुकही ते करतात. सौमित्र आता देवारा नेत असतो, तेव्हा सुमित्रा तिथे येते आणि म्हणते की थांब सौमित्र. सौमित्र म्हणतो की आई, आता देवघर दादाच्या नावावर केलंय, त्यामुळे तू कशाला मध्ये पाय घालतीयस, त्यांना ते द्यावंच लागणार आहे. सुमित्रा म्हणते की जुन्याचं काय करायचं ते ठरवावं लागेल. हे बघ, देव्हारा द्या असं सांगितलंय, त्यामुळे देव्हाऱ्यातले देव घरातच राहतील. सौमित्र म्हणतो की काय, फक्त देव्हारा द्यायचा? तेव्हा सुमित्रा म्हणते की मग काय देव घेऊन जाणार आहेस का बाहेर? सौमित्र म्हणतो की अगं आई, पण व्हीलमध्ये तर असं लिहिलंय. सुमित्रा म्हणते की व्हीलमध्ये जर असं लिहिलं असेल की शर्ट द्या, तर काय माणसासकट शर्ट देणार का? सौमित्र, मी वकिलाची आई आहे आणि युक्तिवाद मलाही करता येतो. व्हीलमध्ये काय लिहिले आहे, ऋषिकेशला देवारा द्या, त्यामुळे फक्त देवाराच द्यायचा. आणि देव म्हणजे काय ऋषिकेशची खाजगी मालमत्ता नाहीये, म्हणजे आपल्यापैकी कोणाचीच नाहीये. अरे, इथे श्रीरामांचा परिवार आहे, देवीचा टाक आहे, माझ्या माहेरचा बाळकृष्ण आहे, रणदिवेंची जागृत अन्नपूर्णा आहे. हे देव घराच्या बाहेर जाणार नाही, मी जिवंत असतानाही आणि मी मेल्यानंतर सुद्धा. सौमित्र म्हणतो की बस झालं, लगेचच मरणाच्या गोष्टी करायची काही गरज नाहीये आणि देवत्व मानण्यामध्ये असतं, पण तुझ्यातलं ते देवत्व निघून गेलंय हे मात्र समजतंय. सुमित्रा म्हणते की सौमित्र, मी तुला शेवटचं सांगते की देव घराबाहेर जाणार नाही. तेव्हा सौमित्र तर जानकी बहिणींकडून पूजा करून घेण्यासाठी तुम्हालाही वाट बघावी लागेल. असा तोपर्यंत इथे पाटावर असं म्हणत सौमित्र आता एक एक देव काढून पाटावर ठेवत असतो. तर इकडे ऐश्वर्या मस्तपैकी तिच्या रूममध्ये गाणे ऐकत बसलेली असते. तेवढ्यातच आजी तिथे येते. आजी ऐश्वर्याला बोलत असते, परंतु ऐश्वर्याच्या कानात कॉर्ड असल्यामुळे ऐश्वर्याला ऐकायलाच येत नसतं. आजी मोठमोठ्याने बोलत असते तरी सुद्धा ऐश्वर्या ऐकत नसते. मग आजी ऐश्वर्याच्या कानातून ते इयरबड्स काढते, तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय आजी हे सगळं? आजी म्हणते की तू इथे गाणे ऐकत बस, तिथे तो सौमित्र ऋषिकेश आणि जानकीच्या तालावर नाचतोय नुसता. ऐश्वर्या म्हणते की काय झालं आता, कशाला सकाळी सकाळी कटकट करताय? आजी म्हणते की मी कटकट करतेय? गुंडे, तुझी भाषा सुधारा. तुझ्या या अशा बोलण्यामुळे सुमित्रा नाराज झालीय आणि जर तू सतत असं करत राहिली तर सुमित्रा एक ना एक दिवस तुझ्या हातातून निसटून जाईल आणि मग जानकीच्या हातात सगळं काही येईल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय मिळवणार आहे ती जानकी? तिच्या नवऱ्याने फक्त 1 लाख रुपये कमावले, एवढा मोठा काही तीर नाही मारलाय. ते गरिबीत जगतात आणि गरिबीतच राहतील ते, आणि 1 लाख रुपये काय असे चुटकी वाजवता वाजवता संपतील. एकदा की पैसे संपल्यावर देवदेवच करत बसणार ते. आजी म्हणते की हो, ते तर करणारच आहे. सौमित्रने गोड गोड बोलून आता देवाराही नेलाय. ऐश्वर्या म्हणते की हो, घेऊन जाऊ दे, तसंही नानांनी त्यांच्या वाट्याचा देवाराच ठेवला होता, जाऊ दे त्यांना घेऊन. आजी म्हणते की अगं, पण तू जर अशी बेसावध राहिली तर सौमित्र हळूहळू एक एक वस्तू त्या जानकीच्या हातात नेऊन देईल. आता तर मी ऐकलंय की त्यांनी नवीन घरही घेतलंय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय नवीन घर? तेव्हा आजी म्हणते की हो, नवीन घर म्हणजे भाड्याने घेतलंय ते, परंतु कधी ना कधी स्वतःचंही घेऊ शकतात ते. ऐश्वर्या म्हणते की आजी नका हो टेन्शन घेऊ, आणि तसंही ते कुठेही गेले तरी मी मात्र त्यांना काही सुखाने जगू देणार नाही. माझ्या हाताचे काळे ठसे मी त्यांच्या नवीन आयुष्यात आणि नवीन घरात उमटवतच राहील. तर इकडे जानकी ऋषिकेशचं आता सगळं घर आवरून झालेलं असतं, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे लावून झालेल्या असतात. तर ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की मग बायको, कसं वाटतंय घर? जानकी म्हणते की ऋषिकेश, आपलं घर वाटतंय, पण एक कमतरता जाणवतीये. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कुठली? जानकी म्हणते की देव्हारा. तेवढ्यातच सौमित्र आणि अवंतिका तिथे येतात आणि म्हणतात की देव्हारा इथे. जानकीला खूप आनंद होतो, परंतु ऋषिकेश रागवतो. जानकी लगेचच देवारा बघण्यासाठी जाते. ऋषिकेशचा मूड मात्र ऑफ झालेला असतो. जानकी म्हणते की अहो, आपल्या घरातून देवारा आलाय. मग नंतर पुन्हा म्हणते की आशीर्वाद बंगल्यातून देवारा आलाय.
अवंतिका लगेचच ओवीला म्हणते की ओवी अगं किती छान नेम प्लेट लावली आहेस तू. आणि सौमित्रही म्हणतो की हो, आणि घरही सुद्धा खूप छान लावलंय. वहिनी मला सांग देवारा कुठे ठेवू. तेव्हा ऋषिकेश ओरडतो आणि सांगतो की देवारा कोणाला विचारून आणला इथे. तेव्हा सर्वजण आता ऋषिकेशकडे बघू लागतात. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे जानकी आता तिच्या नवीन घरामध्ये छान असा खमंग फराळ करत असते आणि तेव्हा ऋषिकेश सुद्धा तिची मदत करत असतो. तर इकडे ऐश्वर्याच्या जीवावर आलेलं असतं फराळ बनवण्याचं. रणदिव्यांचा फराळ आता ऐश्वर्यावर आलेला असतो. त्यामुळे ऐश्वर्या म्हणते की आई मी काय म्हणते, आपण यावर्षी बाहेरून फराळ मागूयात ना. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही, रणदिव्यांच्या घरांमध्ये आतापर्यंत कधीही बाहेरून फराळ आलेला नाहीये. जानकीने फक्त तिच्यासाठी नाही तर सगळ्यांसाठी फराळ बनवलेला असतो. रणदिव्यांसाठी सुद्धा फराळ बनवलेला असतो. गुलाब काकांना ती बोलावून घेते आणि सांगते की आशीर्वाद बंगल्यावर हा फराळ नेऊन द्या. गुलाब काका म्हणतात की आता तुम्ही बनवलाय म्हटल्यावर सगळेजण आनंदाने खातील. जानकी म्हणते पण फराळ मी केलाय हे कोणाला कळता कामा नये. तर घरातले सर्वजण आता जानकीने बनवलेला फराळ खात असतात आणि कोणाला माहीतही नसतं की तो जानकीने बनवलाय. सौमित्र म्हणतो की वा वा वा, काय चकली झाली, अगदी जानकी वहिनी बनवते तशीच झाली आहे. मग तेव्हा सौमित्र गुलाब काकाला विचारतो की हा फराळ जानकी वहिनीने पाठवलाय ना. तेव्हा गुलाब काका काही बोलत नाही आणि मान खाली घालून उभा असतो. आणि सगळ्यांना आता समजलेलं असतं की आपण जो फराळ खातोय तो जानकी वहिनीनेच पाठवलाय. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.